प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 बघा. आता त्यातलं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, राईट फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म दिलेले संच जे आहे ते रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचे. पहिला आहे सेट ऑफ इव्हन नंबर. मी काही ठराविक एक्झाम्पल घेणार आहे, सगळे जर घेत बसलो तर आपला वेळ जाईल. बाकीचे एक दोन जे असतील ते राहिले ते तुम्ही पूर्ण करायचे. सेट ऑफ इव्हन नंबर्स काय म्हटलंय लक्षात घ्या, क्वेश्चन नीट समजून घ्या. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. दिलेला संच जो आहे तो आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचा आहे, बरोबर. आता सेट ऑफ इव्हन नंबर, मग इव्हन नंबर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला संच जो आहे इव्हन नंबरचा आहे. मग आता आपण आन्सर तुम्हाला मी सांगितलंय, संच लिहिताना आपण कुठल्या प्रकारचं A to Z पर्यंतचं नाव दिलं तरी चालेल. सेट ऑफ अँड इव्हन नंबर्स. रोस्टर फॉर्म जो आहे तुम्हाला लिहायचा आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. मग इव्हन नंबर कोणकोणते? सगळ्यात पहिला 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. इव्हन नंबर कुठून कुठपर्यंत लिमिटेशन दिले नाही, फक्त सेट ऑफ अँड इव्हन नंबर लिहून टाकले आपण. 2, 4, 6, 8, 10. दुसरा आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. सेकंड एक्झाम्पल आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. फ्रॉम 1 to 50. बघा, हा संच असा आहे की जो इव्हन प्राईम नंबर असून 1 ते 50 पर्यंतचे इव्हन प्राईम नंबर आहे. आता मला सांगा, इव्हन आणि प्राईम नंबर. प्राईम नंबर शक्यतो जर आपण बघितले तर सगळे ऑड नंबर असतात, एक्सेप्ट ओनली 2. 2 जर आपण सोडला तो इव्हन प्राईम नंबर आहे. इव्हन असून तो प्राईम नंबर आहे, बाकी सगळे उरलेले जे आहे ते ऑड प्राईम नंबर आहे. मग आता मला सांगा, इव्हन प्राईम नंबर जर म्हटला तर फक्त इथे इव्हन प्राईम मध्ये कोण येईल? 2. एकमेवच 2 हा असा आहे की जो इव्हन पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. पण इव्हन प्राईम नंबर 1 ते 50 फसवण्यासाठी मुद्दाम तुम्हाला दिले. 1 ते 50 पर्यंतचा इव्हन प्राईम नंबर कोणता आहे तो लिहा. तर त्यामध्ये आपण काय लिहिणार फक्त ओनली 2. सेट ऑफ ए निगेटिव्ह इंटिजर्स. आता तिसरं एक्झाम्पल आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. आता सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर मी मगाशीच सांगितलं, इंटिजर म्हटल्यानंतर इंटिजर मध्ये शून्याच्या संख्या रेषेवरील शून्याच्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूचे सर्वच काय येतात, त्यामध्ये प्राप्तांक येतात. मग आता इथं सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर म्हटल्यानंतर वनली याला सी सेट म्हणतो मी. यु नो दॅट निगेटिव्ह इंटिजर मी इथून घेतो 5, 3 मुद्दाम डॅश डॅश, किंवा असाही लिहिला तरी चालतो बरं का. -1, -2, -3 डॅश 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 निगेटिव्ह इंटिजर चालेल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगमा. बघा, त्यालाच आपण सूर पण म्हटलेले. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगम. सरगम आहे, सॉरी. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. साऊंड्स ऑफ सरगम. सरगम त्यालाच सूर पण म्हणतात. आता सूर म्हणजे जे काही स्वर आहे सारेगम मधले किंवा सरगम मधले ते कुठले कुठले आहेत ते फक्त याच्यामध्ये लिहायचे. सेट ऑफ डी मध्ये मग आपण लिहूया सा, रे, गा, मा, प, ध, नी आणि आता परत सा. बघा, सुरुवातीला पण सा आहे, शेवटी पण सा आहे त्याच्यामध्ये सप्तस्वरामध्ये. मग आपण ज्यावेळेस रोस्टर फॉर्म मध्ये किंवा लिस्टिंग मेथड मध्ये आपण ज्यावेळेस ते एलिमेंट्स लिहितो त्यावेळेस तो डबल न घेता आपण सिंगल टाइम लिहितो. म्हणजे इथं फक्त नी पर्यंतची सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके, या पद्धतीने. आता पुढचा सेकंड क्वेश्चन बघायचा आहे बघा. आता यातला पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन आपण बघितला, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. नेक्स्ट बघू आपण सेकंड क्वेश्चन. Write the following symbolic elements in word.
सिम्बॉल्स. सिम्बॉल्स इन वर्ड. पुढे दिलेले जे काही चिन्ह आहे ते शब्दात लिहायचे, म्हणजे चिन्हांकित भाषेचं आपल्याला शब्दामध्ये रूपांतर करायचे. एकच फक्त समजून सांगतो म्हणजे लक्षात येईल. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. याचं वाचन करताना कसं करायचं बघा, मगाशी सांगायचं राहून गेलं. हा जो सिम्बॉल आहे असा ई थोडासा कर्व आहे, याला बिलॉंग्स टू म्हणतात. मराठीमध्ये त्याला म्हणतात चा घटक असणे. चा घटक असणे. आता या पद्धतीने दिलेलं असेल तर त्याचं वाचन मराठीत करायचं चा घटक असणे, किंवा इंग्रजीत त्याला बिलॉंग्स टू म्हणतात. आणि त्यावरती जर आणखी अशी तिरकी रेष असेल तर त्याला नॉट बिलॉंग टू. नॉट बिलॉंग्स टू, चा घटक नसणे. आता इथं पहा, तुम्हाला काय म्हटलंय पहिला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सिम्बॉल्स इन वर्ड. तुम्हाला दिलेलं आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. याचं वर्डमध्ये रूपांतर करायचे किंवा शब्दात लिहायचे. मग इथं काय म्हणणार, इथं तुम्ही सोल्युशन मध्ये 4/3 इज ए इलेमेंट ऑफ सेट क्यू. सिंपल. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. बिलॉंग्स टू या पद्धतीने लिहिलं तरी चालतं, किंवा 4/3 इज ए बिलॉंग्स टू सेट ऑफ क्यू. बिलॉंग्स टू म्हटलं तरी चालेल, पण आपण इथं इज ए इलेमेंट ऑफ सेट क्यू. आता हे कसं, एक उदाहरण सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल ए संचामध्ये असणारे 2, 4, 6, 8 हे घटक आहे. तर आता 4 हा ए चा घटक आहे, हे मला सिम्बॉल मध्ये लिहायचे. तर मी कसं लिहिल, 4 बिलॉंग्स टू सेट ए, किंवा 8 हा ए चा घटक आहे, मला लिहायचं 8 बिलॉंग्स टू ए. म्हणजे याचं वाचन काय होईल, 8 हा ए चा घटक आहे, 4 हा सुद्धा ए चा घटक आहे. पण इथं समजा मी 10 घेतला, 10 याच्यामध्ये 2, 4, 6, 8, 10. 8, 10 आहे का, नाही. मग मला 10 हा ए चा घटक नाही असं लिहायचंय. तर मी इथं काय करेल, 10 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ऑफ ए. म्हणजे 10 हा ए चा घटक नाही. या पद्धतीने बाकीचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिले ते तुम्ही बघायचे. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा क्वेश्चन म्हटलेलं आहे, राईट एनी टू सेट ऑफ लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. तुमच्या मनाने कुठलेही 2 लिस्टिंग मेथडचे आणि रोस्टर मेथडचे एक्झाम्पल लिहायचे. तुम्हाला मगाशी सांगितलं ऑल नॅचरल नंबर, ऑल ऑड इव्हन नंबर, ऑड नंबर, किंवा ऑल इव्हन नॅचरल नंबर, ऑल इव्हन प्राईम नंबर. आता शब्द बघा कसे, ऑल इव्हन प्राईम नंबर म्हटल्यावर एकच आहे, ओनली 2. समजा मी असं म्हटलं इव्हन नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 पर्यंतचे इव्हन नॅचरल नंबर हे कशामध्ये येतील, लिस्टमध्ये येतील. आणि मी मगाशी सांगितलं, समजा वर्ड्स इन डिव्हिजन, वर्ड्स इन स्माईल, दॅट इज द अल्फाबेट्स इन स्माईल, वर्ड्स इन स्माईल, देन अल्फाबेट्स इन वर्ड क्लास. बरोबर आहे की नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही असे कुठले 2 एक्झाम्पल्स घेऊ शकता. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. तुम्हाला पुढे काही एक्झाम्पल दिलेले, त्याचं लिस्टिंग मेथडमध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. चौथा क्वेश्चन पहा, काय म्हटलेलं आहे, राईट द फॉलोइंग सेट्स. राईट द फॉलोइंग सेट सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीचा वापर करून पुढील एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, किंवा पुढील जे उदाहरणं आहे ते यादी पद्धतीत कन्वर्ट करायचे आहे. आता सगळ्यात पहिले 1-2 एक्झाम्पल त्यामध्ये बघू. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर सिस्टीम. आता बघा, इंडियन सोलर सिस्टीम मध्ये येणारे महिने. मग आता पहिलं एक उत्तर मी प्रश्नाने लिहितो, ठीक आहे, प्रश्न लिहितो. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर सिस्टीम. ऑल मंथ्स इन इंडियन सोलर सिस्टीम. भारतीय सौरमालेतील जे काही येणारे महिने जे आहेत सोलर सिस्टीममध्ये ते आपल्याला लिहायचे. आता मला सांगा, बघा ग्रेगेरियन म्हटल्यानंतर इंग्रजी वर्षातले महिने येतील,
आणि इंडियन सोलर सिस्टीम, भारतीय जी काही सोलर सिस्टीम जे आहे, सौर माला जी आहे, त्यामध्ये येणारे महिने जे आहे ते आपण सगळ्यात पहिले चैत्र, बोला, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, बघा किती झाले, एक चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मार्गशीर्ष, पौष आणि माघ. मार्गशीर्ष, पौष आणि माघ. नंतर फाल्गुन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन आणि फाल्गुन. त्याला इंग्रजीमध्ये एक वेगळा वर्ड आहे बरं का, तो परत सांगतो. कशाला? पौषच्या अगोदर माघ आणि फाल्गुन. बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अश्विन, कार्तिक. त्याच्यानंतर मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. इथं कार्तिक राहिला आहे आपला, अश्विन, कार्तिक. हे मराठी महिने इथं आपल्याला लिहायचे. एकूण 12 झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं फाल्गुन. परत एकदा नीट सांगतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे एकूण 12 महिने. याला आपण म्हणतो दॅट इज द इंडियन सोलर सिस्टीम, मंथ्स ऑफ इंडियन सोलर सिस्टीम. सेकंड एक्झाम्पल, पुढचं बघा काय आहे. तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये letters in the word that is the complement. Letters in the word, letters in the word complement. कॅपिटल लेटर मध्ये दिलेलं आहे. COMPLE, COMPLEMENT. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट एम कॅपिटल, सगळे कॅपिटल घेतले. याला आपण आपल्या पद्धतीने नाव देऊ. सेट बी कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा, या अक्षरातील शब्दांचा, चुकीचं, या शब्दातील अक्षरांचा संच. मग आता कोणकोणते? त्यामध्ये अल्फाबेट C, O, M, P, L, E, M डबल आला, E पण डबल आहे, N and T. That is the letters in the word complement set B. बघा, संच B जो आहे तो कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आहे किंवा शब्दांचा संच आहे. शब्द नाही म्हणता येणार, अक्षरच म्हणूया आपण. बघा, मराठीमध्ये असं कन्फ्युजन होऊन जातं. अशा पद्धतीने मग तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये पुढचे काही उदाहरणं दिलेली. आता सिम्पल आहे ते तुम्ही लिहू शकता. यू नो दॅट सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, मानवी चेता मानवी, त्याला आपण काय म्हणतो, ज्ञानेंद्रिय, बरोबर आहे की नाही. मग आता सेन्सरी ऑर्गन कुठले कुठले? नाक, कान, त्वचा, जीभ. त्याच्यानंतर अजून कोणता राहिला बघा सेन्सरी ऑर्गनमध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण सांगितलं परंतु इंग्रजीमध्ये तुम्हाला लिहायचे. दॅट इज द नोज, स्किन, आईज, टंग अँड इयर्स. बघा, नोज, टंग, इयर किती झाले? 3. देन आईज 4, देन स्किन 5. असे 5 सेन्सरी ऑर्गन. त्याच्यानंतर सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. मग मूळ संख्या कोणत्या आहे? 1 ते 20 पर्यंतच्या. बघा, त्यात एकदम सिंपल चौथं उदाहरण. त्याला समजा मी D नाव देतो. 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9ला भाग जातो. त्याच्यानंतर 11 आहे, 13 आहे, 15ला भाग जातो, 17 आहे, 19 आहे 20 पर्यंतच्या. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे की नाही.
अशा तुम्हाला त्याच्यामध्ये प्राईम नंबर्स जे आहेत ते यामध्ये लिहायचे. 1 मिनिट, याच्यामध्ये 1 नाही येणार, 1 नाही. बघा परत एकदा तुम्हाला काय क्वेश्चन म्हटले, काय विचारलेलं आहे, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर. 1 हा प्राईम पण नाही आणि काय म्हणतो आपण त्याला, मूळ संख्या पण नाही आणि इव्हन प्राईम नंबर पण नाही. त्याला ऑड नंबर आहे, बट दॅट इज नॉट इव्हन, दॅट इज नॉट प्राईम नंबर. ओके, प्राईम नंबर जो सुरू होतो इथं 2 लिहायचा आहे. प्राईम नंबर 2 हा इव्हन असून प्राईम नंबर आहे, 2 यामध्ये इन्क्लूड होईल. बघा परत एकदा, प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20 पर्यंत आपल्याला विचारलेले. 1 to 20 मध्ये सगळ्यात पहिला प्राईम नंबर आणि इव्हन नंबर असणारा 2. 2 to 20 पर्यंत मग येतो 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. हे 1 to 20 प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. बघा जगातील जे काही खंड आहे, एकूण 7 खंड, ते 7 खंड याच्यामध्ये लिहायचे. मग आता 7 खंड कोणकोणते, तर आपल्याला माहिती आहे आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका, असे एकूण 7 जे खंड आहेत ते आपण त्यामध्ये घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले जे सेट आहे त्या सेटचा तुम्हाला लिस्टिंग फॉर्ममध्ये दिलेले असतील तर रोस्टर फॉर्ममध्ये त्याचं रूपांतर करायचे. रोस्टर फॉर्ममध्ये दिलेले असतील तर त्याचं लिस्टिंग फॉर्ममध्ये रूपांतर करायचे. ज्याला मराठीमध्ये आपण लिस्टिंग म्हणजे यादी पद्धत आणि रोस्टर फॉर्म म्हणजे त्याला आपण गुणधर्म पद्धत असं म्हणतो. लक्षात घ्या. लिस्टिंग अँड रोस्टर एकच आहे. लिस्टिंग फॉर्म टू रूल और रूल फॉर्म टू लिस्टिंग. लिस्टिंग आणि रोस्टर दोघांचं मिनिंग एकच. लिस्टिंग म्हणजे यादी पद्धत, रोस्टर म्हणजे सुद्धा यादीच पद्धत आणि रूल मेथड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, गुणधर्म पद्धत. आणि रूललाच अजून एक दुसरा शब्द प्रयोग मी तुम्हाला सांगितला होता, सेट बिल्डर फॉर्म. रोस्टरलाच काय म्हणतात, सेट बिल्डर फॉर्म. हे शब्दप्रयोग लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं जे आहे एक 5वा क्वेश्चन त्यामध्ये काय दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. त्यातलं 1-2 एक्झाम्पल बघू आणि इथं आपण थांबू, म्हणजे उद्यापासून पुढचा टॉपिक आपल्याला सुरू करता येईल. क्वेश्चन नंबर 5, राईट द फॉलोइंग सेट. क्वेश्चन, राईट द फॉलोइंग sets using rule method. Using rule method. बघा आता इथं रूल मेथड आहे, त्याला आपण सेट बिल्डर फॉर्म पण म्हणतो. लिस्टिंग मेथड अँड रोस्टर मेथड एकच, रूल मेथड अँड सेट बिल्डर फॉर्म एकच. आता नवीन याच्यामध्ये तसा हा शब्दप्रयोग जो आहे सेट बिल्डर फॉर्म केलेला नाही. आपण आता पहिलं एक्झाम्पल बघू. नंबर फर्स्ट कसं सॉल्व करायचं ते समजून देतो, बाकीचे तुम्ही सॉल्व करा. एक्झाम्पल, सेट ऑफ आहे 1, 4, 9, 16, 25, देन 36, 49, 64, 81 आणि 100 असे तुम्हाला नंबर्स दिलेले. आता जर तुम्ही याचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येतं ते बघा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. तर याच्यात जर आपण बघितलं तर एक थोडीशी तुमची याच्यामध्ये ऑब्झर्वेशन पॉवर जी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती थोडीशी चांगली पाहिजे. मला म्हणजे इथं बघितल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की ही नेमकं सिक्वेन्स जी दिलेली त्याच्यात काय तारतम्य आहे, त्याच्यामध्ये काय संबंध आहे. एक जर बघितलं, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, थोडक्यात 10चा वर्ग 100. 1 ते 10 पर्यंतचे काय दिलेले आहेत हे स्क्वेअर दिलेले. मग आता 1 ते 10 पर्यंतचे स्क्वेअर दिलेले हेच फक्त आपल्याला काय करायचं आहे, रोस्टर फॉर्म रूल फॉर्ममध्ये किंवा रूल मेथडमध्ये आपल्याला लिहायचं आहे. रूल मेथडमध्ये लिहिताना आपण असं लिहिणार की बघा, संच ए मधील जे घटक दिलेले आहे तो आपण एक्स मानला आणि त्याला म्हटलं संच ए मधील एक्स हा घटक असा आहे की, कसा आहे, जो नैसर्गिक संख्यांचा वर्ग असून त्या नैसर्गिक संख्या कुठून कुठपर्यंत आहे, 1 ते 10 पर्यंत. एक्स सच दॅट एक्स हा इज इक्वल टू, तो एक्स काय आहे, दॅट इज द n स्क्वेअर. n मीन्स नंबर, दिलेल्या संख्यांचा तो वर्ग आहे. परंतु तो नंबर नेमका कोण आहे, नंबर दॅट इज नॅचरल नंबर, दॅट n इज बिलॉंग्स टू n.
बघा, संच ए मधील एक्स घटक असा आहे जो दिलेल्या संख्यांचा नंबरचा स्क्वेअर आहे आणि ते नंबर काय आहे तर नैसर्गिक संख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. मग ते नॅचरल नंबर दॅट मीन्स एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. कुठून कुठपर्यंत आहे? दॅट इज एन लेस दॅन इक्वल टू 10, लेस दॅन इक्वल टू 10 अँड कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं हा एक शब्द प्रयोग लक्षात घ्या. लेस दॅन इक्वल टू 10 म्हटलं ना तर त्यामध्ये 10चा वर्ग 100 हा इन्क्लूड असेल. लेस दॅन इक्वल टू इथं खाली डबल लाईन असेल. तर जर इथं लेस दॅन नुसता 10 राहिला असता, लेस दॅन नुसता 10 राहिला असता तर इथं हे नंबर फक्त 81 पर्यंत राहिले असते. हा लेस दॅन इक्वल टू 10 आपण लिहिला म्हणजे त्याच्यामध्ये 10चा वर्ग सुद्धा समाविष्ट झालेला आहे, स्क्वेअर ऑफ 10. आलं लक्षात? या पद्धतीने दिलेली जी काही लिस्टिंग मेथड आहे तिचं रूपांतर आपल्याला रूल मेथडमध्ये करायचं होतं. क्वेश्चन पुन्हा एकदा बघा. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. दिलेल्या संचाचं रूल मेथडमध्ये म्हणजेच गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं होतं, रूपांतर करायचं होतं. असं हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. उदाहरणार्थ आता सिंपल आहे. सेकंड बी 2 4 6 सॉरी 6 30 36 42 अँड 48. परत मी मगाशी सांगितलं इमॅजिनेशन पॉवर तुमची स्ट्रॉंग पाहिजे. बघा आता 6 12 18 24 काय होतं बरं, 6च्या पटीतल्या संख्या म्हणजेच काय 6चा पाडा आहे. 6चा पाडा दिलेला आहे आपल्याला. बघा मग 6 6 1 6 2 12 6 3 8 6 24 6 35 6 36 6 7 42 6 8 48 कुठपर्यंत आहे 8 पर्यंत. मग आता इथं परत वरच्या सारखं संच बी मधील मी परत एक्स घेतो. एक्स हा घटक असा आहे की आता इथं जो 6चा पाडा दिलेला आहे काय आहे तो दॅट इज इक्वल टू 6n. 6च्या पटीतील त्या संख्या आहे. n मीन्स नंबर. 6 टाइम्स ऑफ n आणि 6 टाइम्स ऑफ n असून तो कसा आहे दॅट n बिलॉंग्स टू त्या नैसर्गिक संख्या असून कुठपर्यंत आहे 6चा पाडा हा स्मॉल n कितीच्या पटीत आहे 6 7 42 6 8 48. मग 6 8 इथं लेस दॅन इक्वल टू 8 केला चालेल किंवा नुसता लेस दॅन 9 केला तरी चालेल. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही इथं करा. बघा संच बी मधील एक सा घटक असा आहे जो 6च्या पटीत असून तो नैसर्गिक संख्या आहे आणि त्या नैसर्गिक संख्या कुठून कुठपर्यंत आहे. आता लेस दॅन म्हटलंय म्हणजे त्याच्या नैसर्गिक संख्या सुरुवात 1 पासून तर कुठपर्यंत आहे दॅट इज लेस दॅन 9. 9 पेक्षा लहान म्हणजे इथं 8 6 8 48 त्याची पट 1 पर्यंत फक्त लेस दॅन 9. या पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे एक साधं एक्झाम्पल आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये थर्डमध्ये म्हटलेलं आहे पहा दॅट इज सी इज इक्वल टू इथंच लिहितो मी चालेल स्माइल. यस एम आय एल ई स्माइल. आता सिंपल काय लिहिणार तुम्ही सी into this x such that x is a letter in the word smile. सिंपल. स्माइल कॅपिटल जो कॅपिटल मध्ये दिलेला असेल. बघा आता तुम्हाला मी सांगितलं पण तो शब्दाचा अर्थ आता इथं जर तुम्ही घेतला दिलेले जे काही घटक आहेत संचातील ते स्मॉल लेटर मध्ये परंतु तुम्हाला जर ते कॅपिटल मध्ये दिलेले असतील तर कॅपिटल मध्येच ठेवायचे काही फरक पडत नाही. मग आता इथं तुम्हाला परत सांगतो तिसरे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय आपल्याला राईट द फॉलोइंग सेट्स इन रूल मेथड किंवा इन द फॉर्म ऑफ रूल मेथड युजिंग रूल मेथड. आता हा जो दिलेला एक्झाम्पल जे आहे ते यादी पद्धतीमध्ये आहे ते आपल्याला गुणधर्म पद्धतीत करायचं आहे. मग इथं काय म्हणणार स्माइल तुम्हाला वर्ड दिलेला आहे म्हणजे संच सी मधील एक्स हा घटक असा आहे की जे स्माइल या शब्दातील काय आहे लेटर आहे. म्हणून इथं म्हटलं एक्स सच दॅट एक्स इज ए लेटर इन द वर्ड स्माइल. संच सी मधील जे घटक आहे ते स्माइल या शब्दातील अक्षर आहे. ओके अशा पद्धतीने इथं आपलं हे जे काही पहिलं सेट मधलं 1.1 प्रॅक्टिस सेट जो आहे
तो कंप्लीट झालेला आहे. बाकी नंतरचा जो काही टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.